श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता येत्या 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती. दत्त जयंतीनिमित्ताने बरेच सेवेकरी गुरुचरित्राचं पारायण सप्ताहाच्या काळामध्ये करत असतात आणि त्याचप्रमाणे बऱ्याच सेवेकऱ्यांनी 21 दिवसांची प्रभावी सेवा ही सुद्धा दत्त जयंतीनिमित्ताने सुद्धा केली असेल. दत्त जयंतीनिमित्ताने 21 दिवसांची कोणती प्रभावी सेवा ही आपल्याला करायची आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ हाही चॅनलवर आहे. त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बऱ्याच सेवेकरांनी स्वामी महाराजांची 21 दिवसांची प्रभावी सेवा दत्त जयंतीनिमित्ताने सुद्धा केलेली असेल. पण ज्या सेवेकरांना गुरुचरित्राचं पारायण हे दत्त जयंतीनिमित्ताने करता येत नसेल किंवा 21 दिवसांची प्रभावी ही सेवा सुद्धा त्यांनी सुरू केलेली नसेल, ही सेवा सुद्धा त्यांना जर करता येत नसेल, तर मग अशा सेवेकरांनी दत्त जयंतीनिमित्ताने कोणती प्रभावी सेवा करायची आहे. दत्त जयंतीनिमित्ताने दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची अतिशय आतून उत्कंठा आहे सेवा करण्याची. पण काही कारणास्तव जसं की घरामध्ये लहान मुलं आहेत किंवा जॉबमुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे कधी लग्नाला किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाला बाहेरगावी जायचं असेल किंवा घरामध्ये आजारी व्यक्ती असतील, तर या सर्व कारणांमुळे जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल आणि तसंच 21 दिवसांची प्रभावी सेवा करायला सुद्धा जर जमलं नसेल, तर मग अशा परिस्थितीमध्ये या सेवेकरांनी कोणती प्रभावी सेवा ही करायची आहे. दत्त महाराजांची किंवा स्वामी समर्थ महाराजांची दत्त जयंतीनिमित्ताने कोणतीही प्रभावी सेवा करावी आणि कशी करावी याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. मनामध्ये खूप इच्छा असून सुद्धा ज्यांना वेळेअभावी काहीच सेवा ही करता येत नसेल, तर अशा सेवेकरांनी काय करायचं आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच हीच अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी स्वामी समर्थ महाराजांची 21 दिवसांची प्रभावी सेवा ही तर सुरू केलेली असेल, पण ज्यांना स्वामी समर्थ महाराजांची 21 दिवसांची प्रभावी सेवा ही करायला जमली नसेल, तर अशा सेवेकऱ्यांनी स्वामी महाराजांची 11 दिवसांची प्रभावी सेवा दत्त जयंतीनिमित्ताने करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांची आपण जी काही सेवा करतो, तर ती सेवा आपल्याला पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि स्वामी महाराजांवर किंवा दत्त महाराजांवर पूर्णपणे विश्वास ठेवून करायची आहे. स्वतः स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलं आहे की माझी सेवा जो व्यक्ती, जो भक्त अगदी श्रद्धेने, निष्ठेने आणि माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून करतो, तर त्या भक्ताच्या संसाराचा भार हा मी स्वतःच उचलत असतो आणि त्या भक्ताच्या पाठीमागे सदैव मी कायम ठामपणे उभा असतो. दत्त जयंतीनिमित्ताने आपण जी काही प्रभावी सेवा ही करत असतो, तर त्या सेवेचे अनुभव हे आपल्याला नक्कीच येत असतात. कारण आपण पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि पूर्ण निष्ठा ठेवून आणि स्वामी महाराजांवर पूर्णपणे विश्वास ठेवूनच त्यांची सेवा ही करत असतो. आणि म्हणूनच मी तुम्हा सर्वांना अगदी कळकळीची विनंती करेल की दत्त जयंतीनिमित्ताने तुम्ही ही सेवा जरूर करा. ही सेवा केल्याने बऱ्याच सेवेकऱ्यांना खूप छान अनुभव हे आलेले आहेत. आपण केलेल्या सेवेचे फळे आपल्याला कुठे ना कुठे नक्कीच मिळत असते. आपण केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही. इतर वेळी जरी तुम्हाला सेवा करायला जमत नसेल, वेळ मिळत नसेल, तर दत्त जयंतीनिमित्ताने तरी तुम्ही स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची ही 11 दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा जरूर करा. दत्त जयंतीनिमित्ताने स्वामी महाराजांची किंवा दत्त महाराजांची आपण जी काही सेवा करणार असू, तर तिचे फळ हे आपल्याला स्वामी महाराज, दत्त महाराज सव्याज म्हणजे व्याजासकट पूर्ण देत असतात. आणि म्हणूनच दत्त जयंतीनिमित्ताने आपल्याला सर्वांना दत्त महाराजांची किंवा स्वामी समर्थ महाराजांची काही ना काही सेवा ही जरूर करायचीच आहे. दत्त जयंतीनिमित्ताने तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करा किंवा दत्त महाराजांची सेवा करा किंवा नृसिंह सरस्वतींची सेवा करा किंवा श्रीपाद श्रीवल्लभांची सेवा करा, तर ही सर्व सेवा एकाच ठिकाणी जात असते आणि ती म्हणजे दत्त महाराजांकडे. फक्त सेवा करताना आपल्याला ती पूर्ण मनाने, श्रद्धेने, भक्तिभावाने आणि निस्वार्थ भावनेने करायची आहे. तर ही 11 दिवसांची सेवा कोणती आहे आणि ती आपल्याला कशी करायची आहे हेच आपण आता जाणून घेऊया. तर आता दत्त जयंती आहे 4 डिसेंबरला आणि 11 दिवसांची प्रभावी सेवा ही आपल्याला उद्या 24 नोव्हेंबरपासून सुरू करायची आहे. 24 नोव्हेंबर सोमवारपासून आपल्याला ही 11 दिवसांची प्रभावी सेवा सुरू करायची आहे. 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत या काळामध्ये आपल्याला ही 11 दिवसांची प्रभावी सेवा करायची आहे. आणि या सेवा ज्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, तर त्या सेवा तुम्हाला जर संकल्पयुक्त करायच्या असतील, तर तुम्ही त्या संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात. आणि या सेवेचा संकल्प तुम्हाला हा फक्त पहिल्याच दिवशी घ्यायचा आहे. तुमच्या मनातली एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करणार असाल, तर तुम्हाला संकल्प घेताना तुमची इच्छा ही बोलून दाखवायची आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला हा संकल्प घ्यायचा आहे. पण एखाद्या सेवेचा संकल्प आपण हा जर घेतला, तर ती सेवा आपल्याला पूर्ण करावीच लागते. संकल्पयुक्त सेवा ही आपल्याला मध्येच सोडता येत नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची आपल्या मनामध्ये कुठलीही इच्छा न ठेवता
स्वामी महाराजांकडे किंवा दत्त महाराजांकडे काहीही न मागता स्वामी महाराजांची किंवा दत्त महाराजांची फक्त सेवा करायची आहे. म्हणून जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्ही या सेवेचा संकल्प नाही घेतला तरीसुद्धा चालेल. निस्वार्थ भावाने तुम्ही ही सेवा करत असाल तर तुम्ही या सेवेचा संकल्प नाही घेतला तरीसुद्धा चालेल. पण ही 11 दिवसांची सेवा तुमच्याकडून स्वामी महाराजांची किंवा दत्त महाराजांची पूर्ण झालीच पाहिजे. तर या 11 दिवसांच्या सेवेमध्ये तुम्ही कोणती स्वामी महाराजांची दत्त महाराजांची प्रभावी सेवा करू शकता. तर यामध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे रोज एक पाठ पठण करून 11 दिवसांमध्ये 11 पाठ करून ही सेवा करू शकता. स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहेत आणि हे 1 ते 21 अध्यायांचं पठण एकाच बैठकीमध्ये पूर्ण केल्याने आपल्या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ हा पूर्ण होत असतो. तर या पद्धतीने संपूर्ण अध्यायांचं रोज पठण करून आपल्याला 11 दिवसांच्या सेवेमध्ये 11 पाठ हे पूर्ण करायचे आहेत. रोज एक पाठ आपल्याला या ग्रंथाचा करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही रोज एक पाठ जर या ग्रंथाचा कराल तर 11 दिवसांच्या सेवेमध्ये तुमचे 11 पाठ हे पूर्ण होतील. अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्राचं पठण करणं होय. आपल्याला या 11 दिवसांच्या सेवेमध्ये दररोज 11 वेळा तारक मंत्राचे पठण हे करायचे आहे. सकाळी किंवा संध्याकाळी रोज तुम्हाला 11 दिवसांच्या सेवेमध्ये 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. तारक मंत्राचं पठण करत असताना आपण 11 दिवसांमध्ये तारक मंत्राचे अनुष्ठान हे कसे करायचे आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा नुकताच मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. आणि तुम्हाला सुद्धा जर तारक मंत्राचे 11 दिवसांचे दत्त जयंती निमित्ताने अनुष्ठान करायचे असेल तर हे अनुष्ठान कसं करायचं आहे, कोणते नियम अटी आपल्याला हे अनुष्ठान करताना पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्याप्रमाणे तारक मंत्राचे 11 दिवसांचे अनुष्ठान तुम्ही जरूर करा. किंवा मग तुम्ही तारक मंत्राचं 11 दिवसांचं अनुष्ठान न करता सुद्धा 11 वेळा दररोज तारक मंत्राचं पठण या 11 दिवसांच्या सेवेमध्ये सुद्धा केलं तरी सुद्धा चालेल. हा तारक मंत्र तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी ज्या वेळेस वेळ मिळेल त्या वेळेमध्ये 11 वेळा रोज पठण करायचं आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर किंवा दत्त महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर किंवा आपल्या देवघरासमोर बसूनच पठण करायचं आहे. तारक मंत्र हा तर सर्वांना माहीतच असेल. तारक मंत्र खूपच छोटासा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र पठण करण्यासाठी फक्त मोजून तुम्हाला 5 ते 10 मिनिटं लागतील. त्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करा. स्वामी महाराजांचा तारक मंत्र हा आपल्याला सर्वांना माहीतच असेल आणि जर तुम्हाला हा मंत्र माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करून तिथे बघून सुद्धा तुम्ही हा मंत्र म्हटलात तरी सुद्धा चालेल. तर याप्रमाणे तारक मंत्राची ही आपल्याला अत्यंत प्रभावी सेवा 11 दिवसांच्या सेवेमध्ये करायची आहे. त्याचप्रमाणे पुढची अत्यंत महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ हा स्वामी महाराजांचा जो काही षडाक्षरी मंत्र आहे तर त्याचा 11 माळी जप करणं होय. या मंत्राच्या सुद्धा आपल्याला रोज 11 माळी 11 दिवसांच्या सेवेमध्ये जप करायचा आहे. या सेवेला सुद्धा 10 ते 15 मिनिटं लागतील. 11 माळी जप करायला आपल्याला 10 ते 15 मिनिटंच लागतील. त्यामुळे ही सुद्धा अत्यंत साधी, सोपी आणि तितकीच प्रभावी सेवा आहे आणि म्हणून 11 दिवसांच्या सेवेमध्ये तुम्ही ही सेवा आवर्जून करा. त्याचप्रमाणे पुढची अत्यंत प्रभावी महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे घोर कष्टोद्धारण स्तोत्राचं पठण करणं होय. तुम्हाला जर नेहमीच कुठले ना कुठले कष्ट हे येत असतील, कुठली ना कुठली समस्या ही तुमच्यावर नेहमी येतच असेल, एक झाले की एक संकट हे तुमच्या मागे लागलेलं असेल, तुमच्यावर अचानकच संकट येत असतील किंवा तुमच्यावर जर कोणी खोटा आरोप हा केला असेल, खोटा आळ हा घेतला असेल किंवा तुम्ही कोर्ट कचेरीच्या फेऱ्यांमध्ये फसलेले असाल तर तुम्हाला या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी, कोर्ट कचेरीच्या फेऱ्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी 11 दिवसांच्या सेवेमध्ये घोर कष्टोद्धारण या स्तोत्राचं रोज 11 वेळा पठण केलं तर तुम्हाला जे काही घोर कष्ट असतील, तुमच्या मागे जे काही संकट लागलेले असतील, तुमच्यावर जे अचानक संकट हे आलेलं असेल तर अशा या अचानक उद्भवलेल्या संकटांमधून किंवा तुमच्यावर जो काही खोटा आरोप हा लावलेला असेल तर त्या आरोपांमधून बाहेर निघण्यासाठी दत्त जयंती निमित्ताने 11 दिवसांच्या सेवेमध्ये घोर कष्टोद्धारण या स्तोत्राचं पठण केल्याने तुम्हाला सुटका मिळेल. या सर्व समस्यांपासून तुमची मुक्तता होईल. या स्तोत्राच्या नावातच आहे घोर कष्ट उद्धारण, म्हणजे आपल्याला जे काही घोर कष्ट आहेत त्याचा उद्धार होणं होय आणि त्या कष्टांमधून आपली सुटका होणं होय. घोर कष्टोद्धारण हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. आपल्यावर जी काही अचानक संकटं येत असतात तर त्या अचानक आलेल्या संकटांपासून आपल्याला सुटका मिळावी यासाठी जर आपण घोर कष्टोद्धारण या स्तोत्राचं पठण केलं तर अचानक आलेल्या त्या संकटांमधून आपली सुटका ही निश्चितच होत असते. आणि हे स्तोत्र तुम्हाला यूट्यूबला सर्च केलं की तिथे ते मिळून जाईल आणि तिथे पाहून तुम्ही ते म्हणू शकता. अगदी छोटंसं असं 5 ओव्यांचं हे स्तोत्र आहे. हे स्तोत्र 1 वेळा पठण करण्याला आपल्याला अगदी 1 मिनिट सुद्धा लागत नाही. अर्ध्या मिनिटाच्या आतच हे स्तोत्र आपलं पठण करून होत असतं आणि 11 वेळा पठण करण्याला आपल्याला फार काही वेळ लागणार नाही आणि जास्त वेळ लागत असल्यामुळे ही सेवा तुम्ही तर अगदी अतिशय निश्चितचपणे करू शकतात.
आणि म्हणूनच 11 दिवसांच्या सेवेमध्ये तुम्ही या स्तोत्राचं पठण आवर्जून करा। त्याचप्रमाणे आपली पुढची महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे सिद्धमंगल स्तोत्राचं पठण करणं होय। सिद्धमंगल स्तोत्र या स्तोत्राच्या नावामध्येच आहे की आपलं सर्व मंगल हे व्हावं। आणि म्हणून जर आपण दत्त जयंती निमित्ताने 11 दिवसांच्या सेवेमध्ये सिद्धमंगल स्तोत्राचे रोज 11 वेळा पठण केले तर यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सर्व मंगलच मंगल होत असते। या सिद्धमंगल स्तोत्रामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या जीवनाचे वर्णन हे केलेले आहे। अतिशय प्रभावी असं हे स्तोत्र आहे आणि म्हणूनच 11 दिवसांच्या सेवेमध्ये रोज 11 वेळा आपल्याला सिद्धमंगल स्तोत्राचे पठण सुद्धा आवर्जून करायचे आहे। या सिद्धमंगल स्तोत्राची ताकद इतकी आहे की आपल्या आजूबाजूला एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह ऑरा हा आपल्या आजूबाजूला या सिद्धमंगल स्तोत्राच्या पठणाने तयार होत असतो। आणि याच पॉझिटिव्ह एनर्जीमुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या बाह्य दुष्ट शक्तींचा, वाईट शक्तींचा प्रभाव हा आपल्यावर पडत नाही, त्यांचा त्रास हा आपल्याला कधीच होत नाही। इतकं प्रभावशाली हे सिद्धमंगल स्तोत्र आहे। आणि म्हणूनच दत्त जयंती निमित्ताने तुम्ही 11 दिवसांच्या सेवेमध्ये 11 वेळा दररोज हे स्तोत्र आवर्जून पठण करा। याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही। तर या ज्या काही मी तुम्हाला सर्व सेवा सांगितल्या आहेत 11 दिवसांच्या सेवेमध्ये करायला, यापैकी तुम्हाला जी सेवा करता येत असेल तर ती सेवा तुम्ही नक्की करा। एक तरी सेवा आपण या दत्त जयंती निमित्ताने नक्कीच करायची आहे। आणि या सर्व सेवा करत असताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत तर यामध्ये संकल्पयुक्त सेवा करत असताना आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन हे करायचंच आहे। त्याचप्रमाणे परान्न सुद्धा टाळायचं आहे। बाहेरचं इतरांच्या घरचं अन्न आपल्याला या सेवा करता असताना चुकूनही खायचं नाहीये। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार हा तर आपल्याला कडकडीत बंदच करायचा आहे। बस इतकेच साधे सोपे नियम या सेवेचे आहे। गुरुचरित्राचं पारायण करताना जितके कडक नियम आपल्याला पाळायचे असतात तितके कडक नियम या सेवेसाठी नाही। पण संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करत असाल तर तुम्हाला संकल्प केल्याप्रमाणे ही सेवा पूर्ण करायचीच आहे। आणि म्हणूनच जर तुम्हाला एखाद्या दिवशी गावाला जावं लागत असेल काही कारणास्तव तर तुम्ही ही सेवा करून जा, नाहीतर शक्य असल्यास गावाला जाण्याचा तुम्ही टाळण्याचा प्रयत्नच करा। तर याप्रमाणे मी तुम्हाला दत्त जयंती निमित्ताने आपल्याला 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या 11 दिवसांच्या काळामध्ये कोणत्या प्रभावी सेवा या करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती दिलेली आहे। सगळ्याच सेवा या अत्यंत प्रभावी आहेत। त्यापैकी तुमच्याकडनं जी सेवा होईल ती सेवा तुम्ही नक्कीच करा। या सर्व सेवांचे फळ हे आपल्याला तितकेच प्रभावशाली मिळत असते। आणि म्हणूनच या सेवा तुम्हाला ज्या मी सांगितल्या आहेत त्या तुम्ही स्वतःसुद्धा करा आणि इतरांना सुद्धा सांगा। या सेवांचा अनुभव तुम्हाला स्वतःला सुद्धा येईल आणि तुम्ही ज्यांना सांगितलेल्या असतील या सेवा करायला त्यांना सुद्धा या सेवेचा अनुभव हा नक्कीच येईल। आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून कळकळीची विनंती करेल की तुमच्याकडनं जी सेवा करणं शक्य होईल ती सेवा तुम्ही नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।